भोक पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. भोक पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तकात. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. मायच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. मायच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. आणि बुक्क्यापेक्षा पवित्र असतो रे बापाच्या पायाखालचा चिखल. साहेब तुम्हाला कसं समजत नाही, एसीच्या केबिन मध्ये काचाच्या टेबलवरती प्लास्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवणं एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. साहेब तुम्हाला कसं समजत नाही, एसीच्या केबिन मध्ये काचाच्या टेबलवर प्लास्टिकचं फ्लॉवर पॉट ठेवणं एवढं सोपं नसतं काळ्या मातीला हिरवं करणं. इथं जिंदगीचं मातेरं होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. इथं जिंदगीचं मातेरं होते तेव्हा शेतातलं पीक अंकुरते. पूजेसाठी देवघर असावे आणि मोक्षासाठी देव, पण आई बापांची आयुष्यात मजबूत असावी ठेव. भोक पडले